सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी भावसी. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहवसी. पांडुरंगा करू आवाज थोडं वाढव बरं, इकडचा जरा शाईचा आवाज आणि इकडचा पण वाढव. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या माझीवानी तुझे तुझे वर्ण गुण नाम वर्ण गुण नाम वर्ण. माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम वर्ण गुण नाम. हे माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्ण गुण
गुण नाम वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काहे कळा ऐसे देई प्रेम काहे कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे गुण नाम ऐसे देई प्रेम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले बागा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठाला विठ्ठाला हा बसलेले मंडळी हा विठ्ठला 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 बोला पुंडलिका वरदेव ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्री भगवान रामदास भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की बजरंग बली की बोल पार्वती मध्ये हर हर महादेव विठाला 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 3 चरणांचा सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार आज लाखनगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवं आहे 34वं वर्ष 34वं वर्ष आणि या 34व्या वर्षाच्या सप्ताहाच्या निमित्ताने 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी भाग्य समजतो ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे आदरणीय श्री राम महाराज वाळुंज ना श्रीराम महाराज वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सप्त्याचं नियोजन संयोजन आयोजन आणि आजची ज्यांची पंगत आहे ते गावठाणचीच पंगत आहे हो त्यांचाही मनापासून धन्यवाद तसंच समस्त ग्रामस्थ लाखनगाव कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं सगळ्यांना धन्यवाद ज्यांचं नाव घेतले ते देव कोण ज्यांचे मी नावं घेतले ते कोण देव आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल ते महादेव आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे सगळे ब्रह्मदेव असे सगळ्यांचे आभार मानून कीर्तनाला
विठाला विठाला सप्त्याला 34 वर्ष, 34 वर्ष नाही 34, माझं वय 34 नाही, माझं वय 25, म्हणजे माझ्या अगोदर सप्ताह चालू आहे बरोबर. 14 वर्ष चालू नाही का माझ्या अगोदर सप्ताह, 14 काहीच 7 वर्ष. मग मला एक सांगा, एवढे वर्ष तुम्ही सप्ताह करताय, किती महाराज लोक तुम्ही आणले असतील, किती वाट्याला, किती काही त्यातले, म्हणजे एवढे महाराज तुम्ही आणले इथं 34 वर्ष आज. मग मला सांगा बाबा, सप्ताह का करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय, त्याचं मागचं प्रयोजन काय, केल्याचा फायदा काय, नाही केल्याचा तोटा काय, का सप्ताह करायचा? माझ्या जन्माच्या आधीपासून सप्ताह चालू आहे. मग कशासाठी करायचा सप्ताह? घरी करमत नाही म्हणून 2 तास काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का? नाही. मग का करायचा सप्ताह? सप्ताह केल्यामुळे माणसाच्या विषयाच्या ठिकाणी 3 जागृती होते. 3: देव, देश आणि धर्म. आता नीट ऐका. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय बरोबर. हो, शाळेमध्ये मुलांना प्रतिज्ञा असते. शाळेत जातो का रे? शाळेत जातो. प्रतिज्ञा आहे का शाळेत? प्रतिज्ञा पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा काय? गेला बॉम्बला विसरला तो. शाळेत जातो का? प्रतिज्ञा माहिती आहे ना? त्याला नाही आठवत. शाळेत जातो का? ते तिकडं मागं काय लागतो पुढे. शाळेत जातो का? प्रतिज्ञा आहे ना शाळेत. काय आठवून सांगतो तो नंतर. ठीक आहे. आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञा आहे का? कोणाला माहिती आहे? तुला माहिती आहे का? काय? भारत माझा देश आहे. वा, टाळ्या वाजवायच्यासाठी जोरदार. लाजायचं नाही, सांगायचं भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरलाय. भारत आपला. शब्द काय? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं बाबा. माझं म्हटल्यावर जसं गाडी, बंगला, जमीन, बायको. माझं ना, माझं म्हटल्यावर प्रेम. थोडासा ऐकू कमी कर. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता हे मंदिर आहे का नाही? मंदिर आपलं. मंदिर माझं असतं का? हा, मग असं बोला ना. मंदिर आपलं. आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं का नाही? गावचं मंदिर. आता माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. माझं म्हटलं प्रेम असतं का नाही? म्हणून तसं भारत माझा देश. विठाल विठाल. हो, देशाविषयी प्रेम वाढतं महाराज. दुसरी गोष्ट धर्म. धर्म म्हटलं लोकांना एक धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या नक्की काय आहे? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. वा, माणसाला मदत करणे हा आपला धर्म आहे. माणुसकी ठेवणे आपला धर्म आहे महाराज. बरं, आता धर्माचं आता कीर्तन चालू झाले. आता मध्ये गडबड नाही करायची. मी गेल्यावर करा काय करायचं ते. 1-1.5 तास माझ्याकडे लक्ष द्यायचं महाराज. काही टेन्शन आहे का? अहो काही टेन्शन आहे का? नाही. मग मी कधी गेल्यावर सांगणार का मला? काय कर्ज बिर्ज आहे पुरुष मंडळी आहे?
होऊ दे ना कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं टेन्शन घ्यायचं नाही, कीर्तनाला फ्रेश बसायचं. कुठं काय चांगलं राहिलंय का? टी व्हीला तेच, व्हॉट्सअपला, फेसबुकला, यूट्यूबला, सगळीकडे तेच आहे ना. दरादरी, वडावडी, उचला उचले, आपटा आपटी, पळवा पळवी. कुठं काही चांगलं ऐकायला भेटतंय का? मग जिथं चांगलं ऐकायला भेटतं ती जागा म्हणजे कीर्तन. मग इथं आल्यावर कसं बसलं पाहिजे? फ्रेश बसलं पाहिजे, फ्रेश. असं तणावमुक्त राहायचं. विठाल विठाल. हो, माणसाने माणसावर प्रेम करणे हा आपला धर्म आहे महाराज. आता मला सांगा, आपला धर्म कोणी टिकून ठेवला? आपला धर्म. आता ही मंदिरं कोणामुळे टिकली? सप्ते, कीर्तन, प्रवचन कोणामुळे होतात? छत्रपती, वा वा, छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर हे मंदिरं, कीर्तन, प्रवचन झाले असते? सप्ते झाले असते बाबा? आज सप्त्याला 34 वर्ष झालं असतं, 35 झालं असतं का? नसतं झालं ना महाराज. आजचं कीर्तन पण नसतं झालं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म आपला टिकला महाराज. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा, आता सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता? शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांचे मातुश्री कोण? जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेबांनी जर चांगले संस्कार केले नसते, शिवाजी महाराज घडले असते? अजिबात घडले नसते महाराज. त्यांच्याबद्दल पण सुंदर वर्णन. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार फार झाला, अंधार फार झाला, दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला, जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी, अरे जय. ते प्रसाद नंतर आहे ना, प्रसाद. जेवण कधी आहे म्हणून थोडा आवाज कमी पडला. बाकी काय? विठाल विठाल विठाल.
शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं, धर्म आपला टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आता मागं महिला मंडळ तुमचं चाललंय काय? पुढे येऊन बसा, जागा आहे भरपूर. आज जागा तशी पण होणार नाही, पुढं सरकून बसा. विढाला विढाला विढाला. हो, मग 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते, देव, देश आणि धर्म. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष दिवस 5वा. आणि ती कीर्तन सेवा कोणाच्या वाटेला आली? माझ्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला आतापर्यंत काय चाललं होतं? विडाला विडाला विडाला. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. काय उपदेश करतात ऐका. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. उपदेश करतात की तुम्ही विठ्ठलाला भजा, तुम्ही विठ्ठलाला भजा. आणि तुम्ही जर विठ्ठलाला भजले नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वायाला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. आता बसलेली मंडळी मला उत्तर द्या, वाया जाणं म्हणजे काय? वाया जाणं म्हणजे काय? नाश. म्हणजे जी वस्तू ज्या कामासाठी वापरली पाहिजे त्या कामासाठी जर ती वस्तू वापरली नाही तर ती वस्तू काय झाली? वाया गेली. असं बोलत जायचं. म्हणजे मला कळतं, तुम्हाला समजतं का नाही? हां, म्हणजे ज्या कामासाठी जी वस्तू आहे त्या गोष्टीसाठी तिचा वापर झाला पाहिजे, नाहीतर ती गोष्ट वाया गेली. हां, म्हणजे मला सांगा, तुम्ही घरून इकडं आले, इथं येऊन जर तुम्ही हाताने टाळी वाजवली नाही, मुखाने भजन केलं नाही, तर तुमचं इथं येऊन वाया झालं. महाराज लांबून बोलवला पण कीर्तन रगलं नाही तर पैसा तोंडावर म्हणतात वाया गेला. बरोबर आहे का नाही? म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय? वापर झाला पाहिजे त्या गोष्टीचा, त्या कामासाठी, म्हणजे वाया नाही तर वाया झाली. मग तुकोबराय म्हणतात देवाची भक्ती करा, नाही तर तुमचा जन्म नाही तरी गेला जन्म वाया. मग लोकांना पटलं. लोक म्हणले तुकोबराय आम्ही संसारिक माणसं, संसाराची जरा भरोवरी होऊ द्या, मग आम्ही भक्ती करू. तुकोबराय म्हटले जेवढी तुम्ही संसाराची भरोवरी कराल तेवढं तुम्ही देवापासून दूर जाल. करिता भरोवरी दुरावसी दुरी, आणि भवाची पुरी वहावासी. संसार तुम्ही कितीही करा पूर्ण होत नाही. परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा, बसलेली मंडळी इकडे लक्ष द्या. रावण सर्वांना माहिती, रावण एवढा श्रीमंत होता की त्याचं वर्णन साधू संतांनी प्रत्येक ठिकाणी केले. आणि त्याचा सारखा श्रीमंत माणूस पुढे होणे नाही हे छाती ठोकपणे कोणीही सांगू शकतं. त्याच्या पुढे आपण भिकारी सुद्धा शोभणार नाही, एवढा श्रीमंत रावण होता महाराज. हां, बरं, त्याच्यासारखा विद्वान माणूस जगात नाही, त्यासारखा पंडित कोणी नाही महाराज. आपण जे तांडव स्तोत्र पाहतो का, तांडव, ते कोणी लिहिले? रावणानेच लिहिले महाराज. हो. आणि पार्वतीसाठी लंका बांधली होती. पार्वतीसाठी लंका आहे ना, लंका ती कोणासाठी? पार्वतीसाठी बांधली होती. आणि त्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी कोणाला बोलवलं होतं पूजा करायला? रावणाला. रावणाने एवढी सुंदर पूजा केली महाराज की भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणाले बोल तुला काय पाहिजे? हा काय म्हणला? अहो लंकाच पाहिजे. मग एवढा हुशार रावण, एवढा विद्वान रावण. बरं, परिवार काय छोटा होता का? रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका. कोणाला? एक नाही, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू आणि 1,25,00,000 पंतू. कोणाला? रावणाला राशन किती भेटत असेल? साधा परिवार आहे का महाराज? मग मला सांगायचं काय, एवढा मोठा परिवार रावणाचा, एवढा मोठा संसार रावणाचा, रावणासारखं सामर्थ्यवान कोणी नाही. हे जे सगळे देव दिसतात ना तुम्हाला, 33 कोटी देव, बंदीखान्यात ठेवणारा एकटा रावण. म्हणजे एवढा सामर्थ्यवान, एवढा विद्वान, एवढा पंडित, एवढा मोठा परिवार, तरी सुद्धा रावणाचा संसार पूर्ण झाला. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका,
रावणाच्या 3 इच्छा होत्या संसारातल्या 3, त्याला ते पूर्ण करायच्या होत्या. पहिली इच्छा, स्वर्गापर्यंत शिडी करील, स्वर्गापर्यंत शिडी बनवीन. सागराचं पाणी गोड करीन, सागराचं पाणी गोड करीन. आणि सोन्याला सुगंध आणीन. सोन्याला आहे का 3 गोष्ट? नाही स्वर्गापर्यंत शिड्या, नाही समुद्राचं पाणी गोड, आणि नाही सोन्याला सुगंध. मग एवढं असून सुद्धा रावणाची संसारातली इच्छा पूर्ण झाली, त्याचा संसार अपूर्ण राहिला. मग आपला काय संसार पूर्ण होणार आहे मला सांगा तुम्ही. बरं मला एक सांगा, संसार अपूर्ण आहे, परमार्थ पूर्ण आहे. तुम्हाला सांगतो, मला सांगा मंदिर कधी पूर्ण होते? मंदिर कळसारोहण झालं की मंदिराच्या कामा कळशू, म्हणजे मंदिरावरती कळसारोहण झालं की मंदिर पूर्ण होतं. आता तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार मंडळी, अनुभवी मंडळी, मला सांगा बरं बंगला कधी पूर्ण होतो? पूजा झाल्यावर म्हणू नका. बंगला कधी पूर्ण होतो? पहिला मजला झाला, दुसऱ्या मजल्याची गज वरती काढलेले असतात. दुसरा मजला झाला, तिसऱ्या मजल्याची गज चालवरती. ही पूर्वीपासून आलेली चाल आहे बाबा, हे आताची नाही. म्हणजे बंगला पूर्ण होत, मंदिर पूर्ण होते. मग मंदिर का पूर्ण होतं? कारण ते परमार्थातले. आणि बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातलं. संसार कधी पूर्ण होत नाही, किती करा तुम्ही त्यात गुततच जाणार महाराज, पूर्ण होणार नाही. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची आहे पुरी वहावासी. मग एकच करा, काय करा? काही न लगे एक भावची कारण. भाव लय महत्वाचा आहे. भाव कसला? कांद्याचा नाही, तो संसारासाठी. हो, देवासाठी भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकळे आणि करतरे आवळे तैसा हरे. महाराज देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हो, देवाला मिळवण्यासाठी भाव महत्वाचा. काही न लगे एक भावाची कारण. आणि हीच गोष्ट तुकोबराय शपथ घेऊन सांगतात. तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वहावासी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला विठाला मग आजच्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेश करतात. आता नीट ऐका बसलेली मंडळी. शब्द फार सुंदर आहे. सांगतो, काय सांगतो. जगामध्ये सांगणारे एवढे झालेत, सांगणारे की ऐकणारे कमी पडले. एवढे सांग, जो तो उठतो तो सांगतो, ऐकायचं कोणी? एवढे सांगणारे झाले. सांगतो तुम्हासी. बरं, सांगण्यासाठी अधिकार लागतो. अधिकार लागतो का नाही? मला एक सांगा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, वाक्य नीट ऐका बरं का, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजन्यांना सांगावं का टाळ नीट वाजव? त्यांनी सांगायचं टाळ नीट वाजव. अरे पण तुझ्या गळ्यात माळच नाही, तुला सांगायचा अधिकार? सांगायचा अधिकार? बागे बसली मंडळी, सांगायचा अधिकार नाही ना महाराज. हां, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याने अख्खा आयुष्य परमार्थात घालवले, त्यांनी जर एखादी चूक काढली तर ती मान्य पण होते ना, कारण त्याचा तो अधिकार आहे महाराज. मग सांगण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. मला सांगा, उद्या जर मी म्हटलं आंबेगाव बंद, तुम्ही म्हणाल महाराजाला येड लागले, तुम्ही माझं ऐकाल. पण उद्या जर मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र बंद, कोणाची चालू ठेवायची टाप आहे का? अधिकार महत्वाचा आहे का नाही? मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे. हो, आमदार होतपर्यंत तो पक्षाचा, आमदार झाल्यावर तो मतदारसंघाचा. हो, खासदार होतपर्यंत तो पक्षाचा, खासदार झाल्यावर तो पक्षाचा राहतो का? म्हणजे त्यांना सांगायचा आपल्याला अधिकार आहे ना, आपण त्यांचं ऐकणं हे आपलं कर्तव्य आहे. सांगण्यासाठी अधिकार लागतो महाराज. हो, अधिकार. आणि अधिकार म्हणजे काय? अगोदर आपण तसं वागणं आणि मग दुसऱ्याला सांगणं. अधिकार महत्वाचं. पहा, बापाने सांगितलं, नीट ऐका, अधिकार सांगतो बरं का मी. बापाने सांगितलं मुलाला, ही घे बिडी, ही घे बिडी आणि पेटून आण. बिडी घे आणि पेटून आण. पोरग गेलं घाईघाईत, चुलीवर धरलं, बिडी पेटवली, पण येतपर्यंत बिडी विजली. बाप म्हणाला, मूर्खा, तुला साधी बिडी पेटवता येत नाही, तू पुढे आयुष्यात काय करशील? पहा बाप, तू पुढे आयुष्यात काय करशील? आता ते पोरग हुशार होतं. कुठलं होतं? अहो, लाखनगावचंच होतं. ते मुळात कसं
हुशारच ना. तो म्हणतो बापाला मला चॅलेंज, मला. त्याने घेतली बापाकडून बिडी, घाईगे गेला, चुलीवर धरली, पेटवली, येतपर्यंत वीजच दिली नाही. ज्याला हे कळलं नाही त्यांनी प्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं. वीजच दिली नाही म्हणजे काय केलं? आवडीचं चालू होती, येतपर्यंत अर्धी बिडी संपली. बापाने बघितलं, बापाने लगेच बिडी घेतली हातातून आणि त्याला म्हणला, मूर्खा, बिडी ओढतो, लाज वाटत नाही? बिडी ओढल्यामुळे अनेक प्रकारचा रोग होतो, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. आणि हा काय करतोय? बिडी ओढतोय. एक एक झुरक्याला एक एक उपदेश. मग बापाला जर असं वाटत असेल पोराने बिडी ओढू नये, त्यासाठी बापाने अगोदर काय केलं पाहिजे? त्याच्या जीवनातून, त्याच्या आयुष्यातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगरेट चालू केली पाहिजे. नाही नाही नाही, बिडी आणि सिगरेट बाजूला केली, तेव्हा ते पोरग ऐकन महाराज. म्हणजे सांगण्यासाठी काय लागतो? अधिकार लागतो ना. आणि अधिकार म्हणजे काय? अगोदर तसं वागणं, मग दुसऱ्याला सांगणं. मी एका पोराला म्हटलं, बाळ्या काय तंबाखू खातो? पुढून शिक्षक चालले तू तंबाखू खातो, तुला लाज वाटत नाही? तो बाळ्या मला म्हणतो, महाराज मी तंबाखू खायला माझ्या बापाला घाबरत नाही, तर शिक्षक काय? आणि योगायोगानं त्याचा बाप समोर आला, त्यांनी घाईघाई हात मागं घेतला असा. मी म्हटलं जाऊ दे, मरू दे, बोलून गेला, पण बापाबद्दल इज्जत आहे. मी त्याला बाप त्याचा गेला म्हटलं त्याला, तू तर म्हटलं मी माझ्या बापाला घाबरत नाही, बाप आल्यावर हात का मागं घेतला? तो म्हणतो घाबरतो म्हणून हात मागं नाही घेतला, तो याच्यातली अर्धी माग बोलून घेतला. म्हणजे बापच जर याच्यातली अर्धी घेत असेल तर पोरग काय तंबाखू सोडणार आहे महाराज? म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय? अधिकार महत्वाचा आहे महाराज. अधिकार नसेल तर उपदेश करू नये. विठाला विठाला मग सांगण्यासाठी अधिकार पाहिजे. दुसरं गोष्ट अनुभव फार महत्वाचा आहे महाराज. मला सांगा, बसलेली मंडळी, ते चोपदारांनी इकडं माझ्याजवळ तुमचं कामच नाही, एक मागं थांबायचं तिकडं, ते आलेल्यांना शांत बसवायचं. विठाला 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 हो. म्हणजे एक तर सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, दुसरी गोष्ट अनुभव पाहिजे. अनुभव शिवाय बोलू नाही. अनुभव म्हणजे काय? आपण जसं वागलोय त्यातनं जो आपल्याला अनुभव आलाय ते अनुभवातून दुसऱ्याला सांगणं महाराज. अनुभव महत्वाचा आहे का नाही? बसलेली मंडळी सांगा मला, किती अभंग पाठ आहे हे महत्वाचं आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो हे महत्वाचं आहे? पाठ महत्वाचा, अर्थ नाही का कळाला? अभंग पाठ असणं महत्वाचं का त्याचा अर्थ कळतो हे महत्वाचं? बरं, किती अर्थ कळतो हे महत्वाचं का त्याचा किती अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव म्हणजे अनुभव महत्वाचा आहे का नाही? तुका म्हणे चाखोनी सांगे, आणि मज अनुभव आहे. अनुभव आले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव आले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव आले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभव महत्वाचा आहे. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. अनुभव महत्वाचा आहे. अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे. महाराज तुका म्हणे येथे अनुभवाप्रमाण शब्दाचे गौरव का म्हणे. अनुभव महत्वाचा आहे, बरोबर. मग एकतर अधिकार पाहिजे सांगण्यासाठी, अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे, आणि तिसरी गोष्ट जे सांगतोय ते हिताचं पाहिजे. हित हो, हिताचं पाहिजे, हिताचंच सांगावं. आणि हिताचं एखादं सांगत असेल तर त्याचं आपण ऐकावं. मला सांगा, एखादं लहान पोरग जर हिताचं सांगत असेल त्याचं ऐकावं का नाही ऐकावं? ऐकावं.
मला सांगा, मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. माझं वय तुमच्यापेक्षा कमी आहे, लहान आहे, पण मी जर एखादी हिताची गोष्ट तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोडावं का? नाही नाही. म्हणजे हिताचं असेल तर लहान्यांनी जर हिताचं सांगितलं तर मोठ्यांनी त्याचं ऐकावं महाराज. बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर त्यांनी नवऱ्याने तिचं ऐकावं महाराज. हिताचं असेल तर बरं का. पण हिताचे सांगणारे खूप दुर्मिळ आहे आजकाल महाराज. हो, तुकोबरा म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. म्हणजे सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, अनुभव पाहिजे आणि हिताचं पाहिजे. चौथी गोष्ट, शास्त्रात असं सांगितलंय, विचारल्याशिवाय सांगू नये. आणि अजून सांगितलंय, मूर्खाला, क्रोधी माणसाला उपदेश करू नये उपदेश महाराज. हो, लय अवघड महाराज. एक मूर्ख माणूस रेल्वेने चालला होता. रेल्वेने प्रवास. आता रेल्वेमध्ये सीटं कशी असतात, एक खाली, एक वर नाही, मधी, आणि एक वरती, 3 असतात का नाही. आणि तो चालला होता आणि त्याला नेमकी जुलाब लागल्या. जुलाब माहिती आहे ना तुम्हाला, आपलीच माणसं आहे तुम्ही. पोट खराब झालं त्याचं, नाईलाज. आणि त्याचं सीट होतं सगळ्यात वरती. कुठं? वरती. आणि त्याचं पोट खराब, तो सारखा वरून उतरायचा, खाली बाथरूमला जायचा, परत यायचा, परत वर चढायचा. अख्ख्या प्रवासात त्याचं हेच चालू, चढायचा, उतरायचा, जायचा, चढायचा, हेच चालू. घरी आला, बायकोने दरवाजा उघडला, आतमध्ये आला, पटकन खाली बसला. तर बायको म्हणली, काय झालं? त्याने घडलेला प्रकार सांगितला. तब्येत खराब झाली, वर खाली करून माझी तब्येत अजून खराब झाली. बायको म्हणली, अहो जर तुमची एवढी तब्येत खराब होती तर खालच्या सीटवाल्याला विनंती करायची ना, कृपया तुम्ही माझ्या सीटवर बसा, माझी तब्येत खराब आहे. त्यांनी ऐकलं नसतं का? ऐकलं असतं ना. पण तो म्हणला, मला काय कळत नाही का? विनंती केली असतं तर त्यांनी ऐकलं असतं, मला कळत नाही का? पण खालच्या सीटवर कोणी बसलंच नव्हतं तर विनंती करू कोणाला? मग अशा माणसाला उपदेश करून काय फायदा आहे का महाराज? फायदा नाही ना महाराज. व्यर्थ आपली वाचा शिरून, व्यर्थ आपली वाचा शिरून, व्यर्थ आपली वाचा शिरून, व्यर्थ आपली वाचा शिरून. हे क्रोधी विश्वासी त्याची बोध कैसा, विश्वासी त्याची क्रोधी अभिमानी त्याची बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. म्हणजे अशा माणसांना उपदेश करून काय फायदा नाही. मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही महाराज. बघा, आणि काही माणसं उपदेश करून पण ऐकते नाही. बायको म्हणते नवऱ्याला, सारखीच म्हणायचे, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, सारखीच म्हणायचे नवऱ्याला, दारू पिऊ नका. ते वैतागलं, रोजच तेच. त्यांनी काय घेतलं, दारूची बाटली घेतली, बुचंबर दारू बायकोलाच पाजली, दिली पाजून. तिने पार तोंड वाकडं केलं, बया किती कडू आहे. तर म्हणलं, हे दुःख कसं पचवत असेल माझं मला माहिती, हे दुःख मी कसं पचवतो माझं मला माहिती. तुला काय वाटतं मी एन्जॉय म्हणून पितोय? मग अशी लोक असतात महाराज, त्यांना उपदेश करून फायदा नाही. हो, पुढचा विनोद ऐका, तुम्हाला कळलं तर बघा बरं का, फक्त ध्यान देऊन ऐका मी काय सांगतो ते. हो, एक मित्र म्हणाला त्याच्या मित्राला, तो म्हणाला, का दारू पितो तू? दारू पिऊ नको. दारू का पितो? तो म्हणला, बायको सोडून गेली म्हणून पितो. बायको सोडून गेली म्हणून. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, बायको का सोडून गेली? तो म्हणतो, दारू पितो म्हणून. मग अशा माणसाला उपदेश करून फायदा आहे का महाराज? नाही महाराज.
मग मूर्ख माणसाला, क्रोधी माणसाला, अहंकारी माणसाला उपदेश करून फायदा नाही महाराज. मग एक तर उपदेश करण्यासाठी पाहिजे अधिकार, दुसरा अनुभव, आणि तिसरं जे सांगाल ते हिताचं पाहिजे, आणि ती चौथी गोष्ट विचारल्याशिवाय सांगू नाही. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय हिताचा उपदेश करतात. काय करतात अभंगाचं पहिलं? सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही विठ्ठलाला बजा, नाही तर तुमचं आयुष्य वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आता तरी पुढे आणि नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. आता नवीन वर्ष इंग्रजी चालीरीतीप्रमाणे चालू झाले, तारखेप्रमाणे. या नवीन वर्षामध्ये आयुष्याचा नाश करू नका. झालं गेलं ते जाऊ द्या. खाऊन खाऊन किती खाल्लं असेल, खाऊन खाऊन किती खाणार? 5-50 बोकडे खाल्ले असतील, 1000 खंबे मारले असतील, कोणाचा हाफ मर्डर केला असेल. पण वाल्या कोळी एवढे आपण ढेकणं तरी मारले का? ढेकणं. पण ते महर्षी पदापर्यंत पोचले का नाही? मग आयुष्याचा नाश करू नका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हो, चांगलं आयुष्य महाराज एक तर मिळत नाही, नशिबाने आपल्याला मिळालंय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली या वर्म फेरा पडे. हो, वर्म चुकू देऊ नका महाराज. वर्म, हो, चांगलं आयुष्य जगा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा. साध्या सरळ गोष्टी महाराज. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही, आपल्याला चांगलं बोलता येत नाही महाराज. पती पत्नीने पण घरात चांगलं बोलावं, चांगलं बोलावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे, मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक, पुढचं नवरा आणि मागचं. तुम्ही काय आजारी आहे का? मग तुम्ही असे का बघता माझ्याकडे? माझी भाषा समजते ना तुम्हाला? पुढचं चाक म्हणजे नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं, भाव. मागचं चाक थोडं भाव खातं. मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे, त्यामुळे ते थोडं काय करतं? भाव खातं. पण माझं सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, मागच्या चाकाने भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. हँडल कुठे? पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. म्हणजे बॅलेन्स महत्वाचा का नाही आयुष्यामध्ये, संसारात, पती पत्नीत बॅलेन्स महत्वाचा आहे, समतोल. माझं तर असं म्हणणं आहे, माझं साधं सरळ म्हणणं असं आहे, प्रामाणिक मत असे, बायको अशी असावी की तिने नवऱ्याक कधीच काही मागू नये. आता तर खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याक कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा तो सुखाचा संसार. नाही तर काय महाराज, नाही तर लय अवघड. लग्नाचं तर लय अवघड झालंय आता. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे.
लय अवघड महाराज लग्नाचं, लय अवघड. आता इथं भरपूर तरुण मुली आलेल्या आहेत, त्यांना मी लहान भावासारखं थोडंसं मार्गदर्शन करतो, नीट ऐका. हो, मुलगा पाहत असताना लई सुंदर बघू नका, लई देखणं बघू नका, लई पैशावाला लई प्रॉपर्टीवाला बघू नका, लई मोठा बंगल्यावाला बघू नका, लई मोठा जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मस्त 50 एकर जमिनीवाला आहे, 50,000 नोकरीवाला आहे, पण रोज दारू पिऊन येत असेल तर तो पैसा किती दिवस टिकणार. आणि जर जिद्दीने असेल काम करणारा, कष्ट करणार, निर्व्यसनी असेल, तो 1 एकरची 50 एकर केल्याशिवाय राहणार नाही महाराज. निर्व्यसनी असू द्या महाराज. हो, हे झालं मुलींसाठी. आता मुलं पण आलेलेच आहेत की, मागं बसलेत पण आलेत. त्यांना पण वर्णन करतो मी, थोडंसं सांगतो, त्यांना मार्गदर्शन करतो, ऐका. हो, सुंदरच पाहिजे, श्रीमंताचीच पाहिजे, याच घरातली पाहिजे, या भावनेनं ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. आणि गरीब असली तरी चालेल, पण सडा सारवून रांगोळी काढत घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा तुम्ही संसार बघा. हो, लय अवघड महाराज. मागचीच टाळी वाजल्या, मागच्यांनीच, म्हणजे बरोबर बाण लागला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मला एक सांगा, दशरथाला किती राणी होत्या हो? टाळकरी मंडळी 3. सगळ्यात आवडती कोण हो? सगळ्यात कैकई. दिसायला कशी होती? सगळ्यांमध्ये देखणी, सुंदर ना. सगळ्यात सुंदर राजाची मुलगी, दिसायला सुंदर एकदम, काही प्रॉब्लेम नाही, रोज लिपस्टिक, पॉन्ड, झेंडू बाम सगळं लावून मोकळी व्हायची ती, सुंदरच. राजाचं मनच तिच्यावर फिदा महाराज. कोणाचं? दशरथाचं. पण सगळ्यात जास्त दुःख कोणी दिलं राजाला? कैकईनीच दिलं महाराज. हो, मला सांगा, दशरथ राजा राजमहालात राहत होता, राजा होता, पण त्याच राजमहालामध्ये त्याला सुखाचं मरण दिलं नाही. कोणी? आवडता पुत्र राम वनवासाला पाठवलं महाराज. कोणी? कैकईनी महाराज. आणि सीता वनवासात होती, पण वनवासात राहून सुद्धा घराचं तिने गोकुळ केलं. संस्काराचा परिणाम महाराज. हो, विठाला विठाला. तिसरा मुद्दा, ज्याचं लग्न जमत नाही ना, ज्याचं लग्न जमत नाही त्याला एक वाक्य सांगतो, म्हणजे मी झालो मोकळा. ज्याचं लग्न जमत आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं. रामाला फुकट सीता मिळाली का? बरं मला सांगा, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते? पुष्कळ. त्यात एक जण होता ना, कोण? रावण होता ना. पण शिवधनुष्य उचललं कोणी? रामाने. तेव्हा सीता भेटली महाराज, फुकट नाही भेटली महाराज. हां, मग रामाला सुद्धा शिवधनुष्य उचलावं लागलं सीता मिळवण्यासाठी, लग्न करण्यासाठी. मग आजच्या तरुण पोरांनी सुद्धा उचला ना धनुष्य. म्हणजे धनुष्य उचललं रामाने म्हणजे काय केलं? स्वतःला सिद्ध केलं, तेव्हा सीता मिळाली. मग आजकालच्या पोरांनी सुद्धा शिवधनुष्य उचला म्हणजे स्वतःला सिद्ध करा, कष्ट करा, पैसा कमवा, मुलींची लाईन लागन महाराज. कारण लग्न आजकाल फक्त 2च गोष्टीवर जमतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. या 2 गोष्टी. आणि मुलींना आजकाल लई डिमांड आलाय मार्केटमध्ये महाराज. आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लई डिमांड आलाय. ती म्हणते गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर मोठं पाहिजे, जमीन, पैसा, आईबाप. खुशाल नको म्हणता तुम्ही, तरच माझी पोरगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणन, नाही तर म्हणणार नाही. मग एवढी वाईट परिस्थिती. म्हणून मुलांना सांगतो, कष्ट करा, पैसा कमवा, नीतीने वागा जरा. आणि पैसा कमवा महाराज. पैसा म्हणजे देव नाही, मी नेहमी सांगतो, पैसा म्हणजे देव नाही, पण देवापेक्षा पण कमी नाही महाराज. हो, मला सांगा, आता अखंड हरिनाम सप्ताह बिन पैसा झाला का? बिन पैसा झाला? पैसा लागतो ना महाराज. आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही ना. बरे बाबा, म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैसा महत्वाचा आहे महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्याकडे पैसा आहे ना, पैसा, लांबचे सुद्धा जवळ येतात. आणि तुमच्याकडे पैसा नसू द्या, जवळचे पण. पैसा महत्वाचा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, योग्य नीतीनं कमवा,
योग्य रीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा महाराज. विठाला विठाला उदास विचारे. योग्य रीतीनं पैसा कमवा, योग्य नीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा महाराज. सांगण्याचं तात्पर्य. आणि कष्ट केले पाहिजे तरुण पिढीने. आता बघा पुढच्या महिन्यात शिवजयंती येते का नाही? अहो येते का नाही? शिवजयंती 19 फेब्रुवारीला. हो मी तर म्हणतो शिवजयंती जरूर साजरी करा आणि केलीच पाहिजे. आपल्या राजाची जयंती 365 दिवस केली तरी कमी नाही महाराज. हो कारण आपले ते राजे महाराज केली पाहिजे. पण नुसती जयंती साजरी करू नका, त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा महाराज. हां नाही तर ते मोठमोठ्या दाड्यान मोठमोठे बिल्लेन झेंडेन मग व्हॉट्सअपला फोटो मग ते मोठमोठी रॅली आणि मग ते मोठ्याने आरडायचं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी. तू काही नुसतं बाटल्या मोकळ्या करायला आला का काय? लय अवघड आहे महाराज. नुसतं रॅली काढून दाड्या वाढून चंद्रकोर लावून कुठे शिवजयंती साजरी होणार आहे का महाराज? त्यांच्या विचारांचे पण आपण जयंती साजरी केली पाहिजे. विचार आपण अंमलात आणले पाहिजे महाराज. हो हे बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराज आहेत. पण त्यांच्या विचारांची जर जयंती साजरी करायची असेल तर 3-4 वाक्य सांगतो जरूर ऐका. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज. धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज. आयुष्यात आखा तुम्ही नीतीची बाज. असा संकल्प तुम्ही धर्ममंडपाखाली करा आज. थोड्या दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. नाही तर काही उपयोग नाही महाराज. जयंती चालूच आहे वर्षानुवर्ष. पण थोडेफार आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. थोडंफार त्याला निष्ठा लागते महाराज, नीती लागते. आपल्याकडे नीती नाही महाराज. नीती नावाची गोष्ट तर राहिलीच नाही. नीती नाही, चारित्र्य नाही, मर्यादा नाही, संस्कृती नाही. थोडं संपत चालले महाराज. नीती कशाला म्हणतात? बस बस बाळा बस. लहान मुलं देवा घरची लहानच ते. लहान मुले देवा घरची फुले आणि मोठी मुले निळू फुले. हो ते मोबाईल बंद असू द्या, स्विच ऑफच ठेवा तो फोन. फोनचं आजकाल लई व्यसन लोकांना महाराज. एकदम मरणाचं व्यसन लागले ते फोन थोडा कमी वापरा. तरुण पिढीला पण सांगतो फोन थोडा कमी वापरा. मी पण वापरतो. माझ्याकडे तर 2-2 आहे. पण त्याला काय टायमिंग आहे का नाही? कीर्तनात पण फोन. मी वरती जीव काढतोय, त्यांचा खाली चालू गेम. थोडं कमी प्रमाणात वापरा महाराज फोन. व्यसन थोडं कमी करा. हां विठाला विठाला. शिवजयंती जरूर करा पण त्यांच्या विचारांची जयंती करा. हां पण आपण करत नाही कारण आपल्याकडे नीती राहिली नाही. आपला इथं विषय चालू होता. नीती आहे ना, नीती राहिली नाही. नीती कशी असते बघा. अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. चोर पकडण्याची अमेरिकेत एका तासात 100 चोर सापडले. किती? 100. एका तासात किती? मागं झोपले नाही ना तुम्ही? एका तासात किती? 100. तीच मशीन जपानमध्ये आणली. एका तासात 200 चोर सापडले. किती? 200. तीच मशीन भारतात आणली. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. म्हणजे नीती राहिली नाही. नीती नाही, विश्वास नाही. विश्वासच नाही महाराज. आणि थोडाफार संतांच्या शब्दावर विश्वास असावा महाराज. मी सांगितलं तुम्हाला माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे. तुम्ही खरं मानसाल का खोटं? खोटं काय म्हणतील? महाराज आहे. खोटं बोलल्याशिवाय काही ना खरं वाटेन, काही ना खोटं वाटेन. पण मी 7-12 दाखवले हो. आता खरं वाटेन. मग मला सांगा महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं?
मग परमार्थात महाराज बघायचा का सातबारा? लोक महाराज बघणार, महाराज थोडा काय बोलला खटकलं महाराज. पण घरी जाऊन तपासा, सातबाराच बघा. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आपला सातबारा आहे महाराज, हे जरा उचकून बघा, तेव्हा महाराज काय बोलला ते कळन. विठाला विठाल. हो, मग किती तुम्ही संसार करा, संसार पूर्ण होणार नाही. बरं, संसार आणि प्रपंच याच्यात काय फरक आहे? संसार परमार्थ माहिती आहे, संसार प्रपंच याच्यात काय फरक आहे महाराज माहिती आहे का तुम्हाला? हो, संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, ह्याला संसार म्हणतात. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया हरे पाहे मोरे भजे गोविंदम. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं हा संसार झाला. आणि प्रपंच म्हणजे काय? परक्या लोकांसाठी केलेली पंचायती म्हणजे प्रपंच, परक्या लोकांसाठी. हो, पण माऊली दुसऱ्या भाषेत सांगतात, आजी संसार आणि देखिले पाय विठोबाचे. मग संसार पूर्ण होणार नाही, कितीही तुम्ही संसार करा पूर्ण होणार नाही महाराज. आणि जेवढा तुम्ही संसार करणार तेवढा तुम्ही देवापासून दूर. बरं, कोणत्याच साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही, संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ना थोडंफार ते कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. हो, हे सांगितले. मग संसार करा, बिंदास करा, पण थोडंफार परमार्थही करा. 24 तासातले 24 मिनिटं तरी देवाला द्या, एवढीच अपेक्षा आहे. नाहीतर तुम्ही देवापासून दूर जा. अभंगाचं दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वहावासी. भवाचे पूर म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. या भवसिंधूमध्ये तुम्ही वाहून जाल जर तुम्ही संसारच करत राहिले तर. म्हणून संसार कधी पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, हे सांगायचं होतं महाराज मला. बरं, आता ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज, ह्या ज्या गोष्टी साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवल्यात हे सगळ्या गोष्टी, पण लोक ऐकत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच, ऐकतच नाही महाराज, किती सांगा महाराज. हो, आणि जर आपण हे नाही ऐकलं महाराज तर किती तरी दुसऱ्या येईल तरी नाही काल. सरत सेवटी बा काळ बांधून येईल, सरत सेवटी बा काळ बांधून येईल, सरत सेवटी बा काळ बांधून सेवटी बा. एखादा माघारी आमचे काय गायलो,
मुसलमानाची सुन अशीच दिसत होती आमची मुसलमानाची सुन आई म्हणाला हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू शीलवान माझा राजा तो शीलवान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान परत एकदा ठाळखरी गायक वादकासाठी जोरदार टाळ झालं पाहिजे छान महाराज छान नियोजन छान संयोजन आयोजन आजचा सप्ताह बघितलं तर इंद्रचंद्र ब्रह्मदेव सुद्धा हँग होतील वरती ते म्हणतील काय ते लाखनगाव काय तो सप्ताह काय ते कीर्तन काय ते गायक काय ते वादक एकदम काय झाडी माग त्यांच्या इथंच कार्यक्रम माझा ते कोण आमदार ते शहाजी बापू पाटील त्यांचंच कीर्तनाला सौजन्य ते पुढं बसले आणि त्यांच्या पुढंच मी म्हणतो काय झाडी कीर्तन झालं माझ्याजवळ आले म्हटले महाराज कीर्तन एकदम असं चालायचंच महाराज इथं आनंद घेतला पाहिजे महाराज इथं लोक कुठं पण आनंद घेतात इथं खरा आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी व्हावा ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला म्हणजे देवाला सुद्धा अपेक्षा आहे इथं मृत्यूलोकात जन्माला यावं पण देवाला अनर्ध्य भेटत नर्द्य कोणाला भेटला आपल्याला भेटला मग आपण इथं आनंद घेतला पाहिजे महाराज इथं आनंद घेतला पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 तीनदा असतं ते हा एकदा परत अजून एकदा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी मग इथं आनंद घेतला पाहिजे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर हो हा आनंद आहे महाराज हो छान असं नियोजन आहे महाराज छान आयोजन संयोजन तुम्ही बसणारे पण सोन्याहून पिवळे महाराज हो खूप छान म्हणून संसार करा पण सोबत परमार्थही संसारी असोनी परमार्थ म्हणजे परमार्थ साधावा परमार्थ साधला पाहिजे संसार करा पण परमार्थ सुद्धा आणि परमार्थ हा तरुणपणात करावा माझा सांगण्याचा मुद्दा आहे का परमार्थ हा तरुणपणात करा आता वर्ष झाले 34वं वर्ष या अखंड हरिनाम सप्ताहाचं मला एक सांगा असा एखादा संत दाखवा एखादा की जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि संत झाला महाराष्ट्र संतांची भूमी आहे एखादा संत असा दाखवा एखादा की जो म्हातारपणी परमार्थाला लागला म्हातारपणी माळ घातली आणि तो संत झाला नाही ना नाही अहो मला एक सांगा तुम्ही 60 वर्षाचा जर माणूस झाला 60 वर्षाचा
तर त्याला कंपनी सुद्धा ठूत. पुरुष मंडळी, कंपनी सुद्धा त्याला ठूत नाही. रिटायरमेंट सोहळा, तुम्ही आता इथून निघा. तुम्ही आता फाईल सुद्धा उलफाटी तपासायला लागले तुम्ही. तुमचं इथं राहणं योग्य नाही महाराज. मग ज्या कंपनीने 60 वर्षानंतर त्याला काढून दिले महाराज, तो इकडे टाळ वाजवायला चालन का? नाही चालणार. तरुणपणी तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. आता तरुणपणी परमार्थ करा महाराज. विठाला विठाला आणि परमार्थ करत असताना माणसाचं चालणं, बोलणं, वागणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे. बदल 2 प्रकारचे, एक कायमस्वरूपी बदल आणि एक तात्पुरता बदल. थोडा इको कमी करता. तात्पुरता बदल म्हणजे काय? तात्पुरता बदल, कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं? सरळ, आणि नळीतून काढल्यावर ह्याला कुठला बदल म्हणतात? तात्पुरता बदल. अजून तुमच्या जवळचं सांगू का उदाहरण? तुमच्या मागच्या जवळचं, पांढरे केस काळे करणे, तात्पुरता बदल. नंतर परत ती पांढरी होणार आहे, ह्याला म्हणतात तात्पुरता बदल. आणि कायमस्वरूपी बदल म्हणजे बघा, एकदा ऊसाची साखर झाली, साखरेचा परत ऊस, कुठला बदल झाला? कायमस्वरूपी बदल. दुधातून तूप, तुपातून परत दूध, नाही होऊ शकत. मला कायमस्वरूपी बदल म्हणजे कायमस्वरूपी बदल झाला पाहिजे. आपणा सारिके आणि नाही काळ वेळ तया लागी. हो, मग किती संसार करा, संसार पूर्ण होणार नाही महाराज. पण तुम्ही जर संसारच करत राहिले महाराज, परमार्थ केला नाही तर तुम्ही देवापासून दूर जाल महाराज. आणि परमार्थ करत असताना माणसाचं बोलणं चांगलं असावं. मागाशीच सांगितलं मी, बोलणं कसं असावं? चांगलं असावं. हो, ते मागं जरा कमी बोला, जरा चोपदार मंडळी मागं नाही, पुढे नाही, मधी नाही. विठाला 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 विठाला. हो, इकडे लक्ष द्या. बोलणं चांगलं असावं, माणसाची वाणी चांगली असावी महाराज. वाणी मधुरा वाणी मोठी तुका म्हणे बाबा मोठी, तुका म्हणे बाबा मोठी तुका. महाराज, काही माणसं बोलून झाल्यावर पश्चाताप करतात, बोलून झाल्यावर. आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग बोलून झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा माणसाने अगोदर बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करावा महाराज. कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. माणसाचं बोलणं चांगलं असावं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कळोळ अमृताचे. हो, स्वच्छ बोलावं महाराज. हे सगळ्या गोष्टी महाराज, कसं वागावं, कसं बोलावं संतांनी सांगून ठेवलं, पण आपण ऐकत नाही महाराज. आपलं जाऊ द्या, तुकोबरायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबरायांचं ऐकलं नाही. तुकोबरायांची सासूबाई, तुकोबराय नेहमी म्हणायचे, मामी ओ मामी. आवाज गेला का मागं? हां, मग असं फ्रेश बसा. मामी तुम्ही पवित्र अशी तुळशीची माळ घाला. कोण म्हणायचं? कोण म्हणायचं? हां, असं बोलत जावं ना. तुकोबराय सासूबाईला म्हणायचे, मामी तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. पण मामी म्हणायचे आपल्याला इंटरेस्ट नाही, ते आपल्याला माळबीळ जमणार नाही, ते वारी जमणार, ते उपास तापास जमणार, ते सगळं तुम्हीच करा. तुकोबराय रोज सांगायचे मामीला. पण मामीचं काही चुकलं? वर्म चुकलं. तिने शेवटपर्यंत तुकोबरायांचं ऐकलं, मनाच्याच मार्गाने गेली. आणि मनाच्या मार्गाने गेल्यामुळे परिणाम असा झाला, तुकोबरायांच्या सासूबाईला गाढवाच्या जन्माला जावं लागलं. कोणाच्या? गाढवाच्या जन्माला जावलं. तुकोबराय एकदा झाडाखाली बसले होते चिंतन करत. समोरून एक गाढव चरत 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 कुठं आलं? कुठं? तुकोबरायांजवळ. आता तुकोबरायांकडे भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा साठा भरपूर. त्यांनी लगेच जाणले गाढव न सुनकोन आहे. मागचे सासूबाई. आता असं रूपात बघितल्यानंतर तुकोबराय मग कळकळीने म्हणतात, कळकळीनं काय म्हणतात माहिती का? अहो मामी. आता आला असा आवाज. अहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही. कोण म्हणलं? आता बरोबर चाललंय.
आओ आहो मामी वर्म चुकल्या हो तुम्ही आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी आता कशाची वेणी आता कशाची पुरणपोळी तुमच्या इथं गाडवाला पुरणपोळी चारतात का गाडवच नाही आता कशाची पुरणपोळी सदा उकिरंदे भोळी आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी जमलं आता जमलं एकदम बरोबर हे टाळ्या झालं पाहिजे महाराज ठेका चुकला की मग कीर्तन संपलं महाराज मला सांगा किती मोठा गणित तज्ञ असू द्या किती मोठा गणित तज्ञ असू द्या हातचा चुकला गणित चुकला ना महाराज मग एकदा जगण्याचा हातचा चुकला तुम्ही किती माळा घाला किती परमार्थ करा चुकलं महाराज विठाला तुकोबारांच्या सासूबाईंनी तुकोबारांचं ऐकलं नाही आणि कशा जन्माला गेली काढवायचं मग आपण ठरवायचं महिला मंडळ त्यांच्या डोळ्यापुढंच गाढवा आला आता काय करायचं संतांचं ऐकायचं का गाढवाच्या जन्माला जायचं महाराज लय अवघड आणि ऐकावं संतांचं महाराज आपण ऐकत नाही महाराज आता महिला मंडळाचा विषय निघाला म्हणून सांगतो विषय निघाला म्हणून महिला मंडळ हे 5 प्रकारचे असतात किती 5 तुम्ही ध्यान देऊन ऐका 5 प्रकारचे शंकिनी डंकिनी हत्तीनी पद्मिनी आणि चित्रिणी किती झाले 5 आता ऐका शंकिनी म्हणजे कायम नवऱ्यावर शंका घेते कुठं गेले होते आणि एवढा उशीर का झाला कायम नवऱ्यावर काय कायम नवऱ्यावर काय शंका ती कोण शंकिनी डंकिनी म्हणजे कायम नवऱ्या डंक मारते तुम्ही असेच आणि तुम्ही असंच करता आणि तुम्हाला अनुभव वाटत त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात डंकिनी चित्रिणी म्हणजे समोर आरसा पॉन्ड्स लिपस्टिक फेरन लवली एवढं असलं माहिती खुश तिला काही नको हत्तीने म्हणजे हातात रिमोट समोर टीव्ही खायचं आणि घर मस्त राहायचं टेन्शन घ्यायचं नाही आणि सर्वात श्रेष्ठ ती पद्मिनी घरच्यांचा सगळ्यांचा विचार करून संसार करून जी परमार्थ करते ती कोण पद्मिनी मग आता विचार करायचा महिला मंडळ आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो बाबा विठाल विठाल याच्याही पुढे जाऊन सांगतो पायात चप्पल हातात बांगड्या कपाळी कुंकू डोक्यावर पदर नवऱ्याचा आदरण तीच खरी इंडियन मदर महिला मंडळ पायात सँडल असं मोठ्याने म्हणा ना पायात चप्पल हातात कपाळी टिकली लावा काय प्रॉब्लेम नाही डोक्यावर नुसतं म्हणायला आहे काय मला सांगा पदर साडीसोबत भेटतो का सेपरेट घ्यावा लागतो कमीत कमी कीर्तनात बसलो घ्या डोक्यावर पदर नवऱ्याचा आता तो तुम्ही ठरवायचा करायचा का नाही नवरा जर लेझिम खेळते असेल संध्याकाळी लेझिम खेळतच घरी येतो मग त्याचा काय आदर करायचा मला माझं एका ठिकाणी कीर्तन होतं गुजरातमध्ये वापीमध्ये आणि कीर्तन झालं आणि मी खुर्चीवर बसलो एक बाई माझ्याजवळ आली बघा बरं का आदर नवऱ्याचा आदर करावं का नाही याच्यावर चालले बरं का ती बाई माझ्याजवळ आली म्हणली महाराज म्हटलं बोला काय सांगू महाराज म्हटलं काय बोलायचं पटकन बोल उद्या मला कीर्तन आहे लवकर निघायचं ती म्हणते महाराज म्हटलं बोल रोज पिऊन येतो
धिंगाणा घालितो रोज पिऊन येतो धिंगाणा घालितो कस समजावू मी याला रप रप मारतो मला. तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. म्हटलं बाई माझंच लग्न झालं नाही तुला काय सांगू. आता भेटली तर सांग ना. विठ्ठल विठ्ठल. हो पतिव्रता असावं महिला मंडळांनी. हां नवऱ्याचा आदर करायचा का नाही ते तुम्ही ठरवा आणि तीच खरी इंडियन मदर महाराज. म्हणून पती पत्नीने चांगलं वागा चांगलं बोला घरात पण चांगलं बोला महाराज. चांगलं बोला काय अडचण आहे. एक जण जेवायला बसला जेवायला नेमकी त्याच दिवशी सासूबाई घरी आली. हा आपल्या बायकोला म्हणतो वय ग आज भाजी मामीने केली काय ग. भाजी मामीने केली काय ग. ती बायको पळतच आली किचनच्या बाहेर. भैया तुम्हाला कसं काय कळलं. भाजी माझ्या आईनेच केली पण तुम्हाला कसं काय कळलं. तर त्यांनी काहीतरी चांगलं बोलावं का नाही. तो काय म्हणलं किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं चांगलं बोलावं माणसाने घरामध्ये. कीर्तन झालं मी खुर्चीवर बसलो एक जण आला पाया पडला खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. 200 रुपयाची नोट काढली पायावर ठेवली. मी म्हटलं एकासाठी. तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठं चालत नाही ती इथं चालन का. चांगलं बोला महाराज. थोडंसं कमी बोलला पण बोलल्यावर चांगलं बोला. एवढंच चाललंय आपलं महाराज. हो आणि सांगितलेलं ऐका. साधू संतांनी जे सांगितलं कमीत कमी ऐका. माणसं ऐकत नाही महाराज. आमच्या इथे एका मालकाने माणूस कामाला ठेवला पगार 20,000 रुपये महिना फक्त घरातली कामं करायची. आणि कामाला ठेवलं तो म्हणला मी सगळं कामं करीन पण माझ्या अटी आहेत 2 अट. मालक म्हणला मला गरज आहे सांग बाबा तुझी काय अट आहे. तो म्हणला पहिली अट झोपेतून उठल्यावर मला जेवायला पाहिजे. झोपेतून उठल्यावर बाबा जेवायला पाहिजे. मालक म्हणला मला गरज आहे. दिलं बाबा तुला जेवायला. मालक म्हणला सांग दुसरी अट काय. जेवल्यावर झोपायला पाहिजे. कामच नको. मग असं काय फायदा आहे का महाराज सांगा महाराज. ऐकावं महाराज. लय अवघड महाराज. आजकाल समाज लय अवघड आहे. कीर्तन झालं एक माणूस माझ्या जवळ येऊन म्हटला. आता मला एक सांगा मी कीर्तनात फक्त एवढंच म्हटलं बरं का की जे पेराल तेच. काय चुकीचं बोललो मी. महिला म्हणजे काय चुकीचं बोललो मी. जे पेराल तेच प्रमाणे शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. काय चुकीचं आहे माझं. जे पेराल तेच उगवणं. कीर्तन झालं एक जण माझ्या जवळ आला. मला म्हणलं महाराज तुम्ही हे बोललेच का. जे पेराल तेच तुम्ही बोललेच का चुकीचं आहे. म्हणलं काय चुकीचं आहे. तो म्हणतो शेंगदाणा पेरला तर फलं आलं कुठून. शेंगदाणा पेरला तर फलं आलं कुठून बाबा. मी म्हटलं बरोबरच आहे शेंगदाणा पेरला पण फलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना. नाही 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 जे पेराल तेच. शेंगदाणा पेरल्यावर डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. अहो तुम्हाला हालूच देईनी. म्हणलं तुम्ही चुकीचं बोलले. मग मी म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना. तुला उत्तर पाहिजे ना फुकट देणार नाही. मला घरी चहा प्यायला नाही. तर म्हणलं चला महाराज. त्याच्या घरी गेलो. त्याला म्हटलं फक्त मला चहा दे बाकी काय देऊ नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हटलं फक्त चहा. तो म्हणतो खारी टोस्ट बटर ना आणले फक्त. अरे फक्त चहा कबीब फक्त चहा. तो म्हणतो चहा शिवाय कपाशिवाय चहा नाही. मग म्हणलं टरफलाशिवाय शेंगदाणा नाही का म्हटलं. तो म्हणला तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का. अशी लोक विचित्र असतात महाराज. मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना. समाज आहे ना समाज. समाज हा नाव ठेवण्यासाठीच असतो महाराज. हा एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. समाजाने नाव ठेवलं तरी चालेल पण ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई वडिलांनी तुम्हाला नाव नाही ठेवलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्यात काहीतरी केलंय महाराज. हो आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो महाराज.
बघा, जमीन घेता नाही आली तरी चालेल, बंगला नाही बांधता आला तरी चालेल, लई पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. मुलांना चांगले संस्कार लावा महाराज. हो, आणि हे कोणाच्या हातात आहे? पालकांच्या हातात आहे. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हातारपण हे तरुणपणी तुम्ही जेवढं पुण्य कराल त्याच्यावर तुमचं म्हातारपण अवलंबून आहे. म्हणून चांगलं वागा महाराज. आणि संपत्तीपेक्षा जरा संततीकडे पण लक्ष द्या. नुसतं पैसाच कमवत चाललंय, संतती कितीही संपत्ती कमवा, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे कुटुंब उद्ध्वस्त करते महाराज. म्हणून जरा लक्ष द्या महाराज. कारण आज जगामध्ये सगळेजण पैशाच्या मागे आहे. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि पत्रिकेवर काय लिहितात? मेल्यावर निधन. तवा शांत होतो महाराज. हां, लय अवघड आहे महाराज. आता आपण मंदिरात बसलोय महाराज, तुम्ही देवाकडे काय मागता का नाही? महिला मंडळ, देवाकडे काय मागता का नाही? मागता? काय मागता? काय देवा मला काय काय पाव, वडापाव? देवा मला सुखी ठेव. म्हणजे मला सुखी ठेव, बाकीच्यांना? लोक स्वार्थी झाले महाराज. मंदिर भी एक गजब की जगह है महाराज. मंदिर भी एक गजब की जगह है. वहाँ गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मागता है. बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो का तो कोटीनच मागतो, कोटीनच. मग तुम्ही सांगा सगळ्यात मोठा भिकारी कोण? भिकाऱ्यांचं तर लय अवघड झालं महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि एक भिकारी माझ्याजवळ आला आणि तो म्हणला, महाराज 1 रुपया तरी द्या, 1 रुपया तरी द्या. आता मी मोकळ्या मनानं 1 रुपये देऊन टाकलं. मला काय, मी देऊन टाकलं. तो थोडं पुढं गेला, परत मागं आला, म्हटलं महाराज अजून 1 रुपया द्या. मी म्हटलं तुला आताच तर दिला ना. तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मग मी त्याला प्रश्न विचारला, भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? तो म्हणला तिच्यामुळं तर भिकारी झालो. म्हणजे अवघड काम आहे महाराज. प्रत्येकजण मंदिरात जातो, काही ना काहीतरी देवाकडं मागतो महाराज, पण फरक आहे मागण्यात महाराज. आपलं जे मागणं आहे ते स्वतःसाठी. पैसा मला, गाडी मला, पद मला, कौतुक मला, मान सन्मान मला, म्हणजे सगळंजण स्वार्थी स्वतःसाठी मागतात. पण संत जे मागतात ते समाजाकरिता महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. आपलं मागणं स्वतःकरिता. नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळ हरीच्या दासा. एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख देई आणि प्रेमाविन नाही, म्हणून समाधानी आयुष्य जगा. सगळ्यांनी हाताने टाळीन, मुखाने भजन करा. विठोबा रखुमा. सात्विक अन्न खा, कुणावर येऊ नका रागा. ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा. मागायचं ते देवाला मागा. पवित्र तुळशीची माळ घाला, कारण एक ना एक दिवस सगळे जाणार आहे महाराज. आज जामेला पंजा मेला, बाप मसना नेला. आज जामेला पंजा मेला, बाप मसना नेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी, भय आले मोठे. म्हणून शेवटचा जन्म आहे, देवाची भक्ती करा. आणि देवासाठी एकच गोष्ट महत्त्वाची, काय? भाव महाराज. भाव खूप महत्त्वाचा आहे. तुमचा भाव कसाही असू द्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याचा भाव खोटा त्याला देव खोटा महाराज. भाव शुद्ध असावा, काही न लगे आणि तुका म्हणे आण विठोबाची. शपथ घेऊन सांगतात महाराज. करिता बरोबर ये दुरावसी दुरी, भावाची ये पुरी भावासी. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझा प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. झाडली सेवा तुमच्या जनता जनांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर